रावसाहेब, आज सामना संपादकीयमध्ये म्हटलंय की इंडिया अलायन्सचं नेतृत्व बदलणं ही काळाची गरज आहे. आणि दोन नावं प्रामुख्याने तुम्ही संजय बारू आणि मणिशंकर अय्यर यांची विधानं दिलेली आहेत. त्यात स्टॅलिन आणि ममता हे नेतृत्वासाठी पर्याय असू शकतात किंवा आणखी कोणी, असं तुम्ही म्हटलं. मुळात इंडिया आघाडीचं नेतृत्व बदलणं ही काळाची गरज आहे असं मी म्हटलेलं नाही. अनेक नेत्यांचा आतला आवाज उफाळून वर आला असं म्हटलं आहे. आणि हे प्रामुख्यानं काँग्रेस पक्षातलेच लोक आहेत, अंतरात्मा. आणि त्यात कोण आहेत तर मणिशंकर अय्यर हे एकेकाळचे काँग्रेसचे नेते आहेत. आता इथे काँग्रेस पक्षामध्येच आहेत, केंद्रीय मंत्री आहेत. दुसरे ज्यांनी मनमोहन सिंग यांच्यावरती एक खळबळजनक पुस्तक लिहिलं ते संजय बारू यांनी टेलिग्राफमध्ये आपली भूमिका व्यक्त केलेली आहे. आणि त्यानंतर या विषयावरती एक चर्चा सुरू झाली. 5 राज्यातल्या निवडणुका आहेत. बिहारचे निकाल लागून गेलेले आहेत आणि ते अत्यंत निराशाजनक आहेत. अशा वेळेला 5 राज्यातल्या निवडणुका आणि त्यानंतर भविष्यात येणाऱ्या लोकसभा निवडणुका यासाठी इंडिया आघाडी मजबूतीनं पुढे जाणं हे आवश्यक आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली लोकसभेमध्ये एक झुंज दिली जाते आणि राहुल गांधीला लोकसभेतूनच बाहेर फेकावं अशी सरकारची भूमिका इतकं राहुल गांधींची धास्ती या लोकांनी घेतली आहे. पण निवडणुका आल्या लोकसभेच्या की इंडिया आघाडी वळवळू लागते, की जिवंत असं दाखवलं जातं. आणि त्यानंतर इंडिया आघाडी ही फार अनेक राष्ट्रीय प्रश्नांवर, प्रेसिडेंट ट्रम्पनं अमेरिकेला गुलाम केलं त्याच्यावरती इंडिया आघाडीची एक बैठक होणं फार आवश्यक होतं की देश